राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आपण काय गाडी खाली केली, परत येत होतो आपण हैदराबादमध्ये. कारण हैदराबादला आलो होतो आपण आउटरनं आपल्याला जायचं होतं 40-50 किलोमीटर. मग काय जवळ आलो जरा पार्टीच्या, मग आपल्याला भरायचे होते जरा कॅरेट. मग काय म्हणलं चला आउटर रिंग रोड वगैरे पास केलो. त्यानंतर आपण आलो एका पार्टीपाशी. खूप मोठी कंपनी आहे प्राईम कॅरेटमध्ये. त्याच कॅरेटच्या कंपनीमध्ये आलो होतो. आपल्याला भरायचे होते कॅरेट. आपल्याच गावातले शेतकरी चांबे सर त्यांचे कॅरेट आणायचे होते आपल्याला येताना. मग म्हणलं काय कंपनीत आलो, बिल वगैरे केलं. मग म्हणले थोडा वेळ थांबा, तुम्हाला कॅरेट लगेच भरून देतो, काही अडचण नाही. म्हणलं चला ठीक आहे, काही अडचण नाही. सेटर वगैरे उघडलं, एक 10च मिनटात कॅरेट वगैरे भरून दिले. काय 100 कॅरेट वगैरे मोजून दिले त्यांनी. मग म्हणले काय लगेच भरून घेऊ. गाडीमध्ये वगैरे भरले. अंधार पडला होता. आपण काय हिरवा कलर घेतला होता. कलर पण चांगला होता, युनिक. कसं आहे, कॅरेटला 1 वर्षाची गॅरंटी पण आहे हो. त्यामुळं म्हणलं आता कंपनीचे कॅरेट घेतलेत, काही अडचण नाही. कॅरेट वगैरे भरले. बघतोय तर काय अंधारच पडला होता. कंपनीतून बाहेर निघालो. गोडाऊन खूप मोठं होतं. पुढे गेलो तर काय लागली आरजी एअरपोर्टपाशी ट्रॅफिक. आपण होतो शमशाबादपाशी जवळपास 30-35 मिनटं ट्रॅफिक लागली. मग म्हणलं थोड्या वेळानं आपण चाललो आता आउटरला चालल्यानंतर काय आपण उतरलो आउटर वगैरे. पठाणच्या थोडं पुढे आलो. मग काय मस्तपैकी राजस्थानी हॉटेल घेतलं. म्हणलं आता थोडंसं जेवण करूया, कारण उशीर खूप झाला आहे. मग म्हणलं आधी जेवण करूया मस्तपैकी हॉटेलमध्ये. दाल फ्राय सांगितली होती, दाल फ्राय वगैरे आली. मग काय जेवण वगैरे झालं, मस्तपैकी चहा घेतला. थंडी खूप वाजत होती. हॉटेल पण एक नंबर होतं. जेवण सर्व्हिस वगैरे चांगली दिली. मग म्हणलं तिथून निघावं. परत लागलो हायवेला. लागल्यानंतर काय बिदरच्या बायपासला लागलो. मग म्हणलं आता सण करत निघावं लागते. बायपासला भेटले मामा म्हणले काय गाडीत काय माल आहे. मी म्हणलं रिकामे कॅरेट आहे, तरकारी आहे. म्हणले एंट्री द्यावं लागते. म्हणलं एंट्री बिंट्री काय नाही मामा, पैसे नाहीत काय नाही. उगाच जाऊ द्या म्हणलं. आता काय म्हणलं तुमचं काय रोजचंच काम झालं आहे. टी वगैरे दाखविली. म्हणले चला काय अडचण नाही, कागद ओके, तुम्ही जाऊ शकता. पुढे गेलो तर काय परत घडले आर टी ओ साहेबाला टी दाखवली. त्यांना पण म्हणलं गाडी एमटी आहे. म्हणले ते पण म्हणले जावा, काही अडचण नाही. 1 रुपया लागला नाही. पुढे कमलनगरच्या बॉर्डरला थांबिलो होतो, तिथं पण तसंच झालं. मग काय आलो उदगीरमध्ये सनकावीत. मग म्हणलं आज काय 1 रुपया लागला नाही, काही टेन्शन नाही. इथून निघालो. परत आलो होतो इथं आपण एकुरगा रोडला. एकुरग्यापाशी मस्तपैकी चहा वगैरे घेतला, बिस्किट खाल्लं. सकाळी सकाळी 5-5:30 वाजता आपण आलो गावामध्ये. मग म्हणलं थोडा वेळ जरा आराम करावं आणि निघावं. मग काय सकाळी सकाळी आलो जामेसाच्या शेतामध्ये. मग म्हणलं इथं कॅरेट वगैरे खाली करून देऊ. कसं दिसतंय कलर, एक नंबर ना. तुम्हाला पण कॅरेट लागत असली तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, कॉन्टॅक्ट करा. कॅरेटची क्वालिटी वगैरे एक नंबर आहे. कलर पण आहे 2-3 त्याच्यामध्ये. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.